वाजे विजय तुतारी रे, तोरण बांधा दारी रे, स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, दुमदुमते ललकारी रे. 15 ऑगस्ट 1947 ची पहाट स्वतंत्र भारताचा मंगलमयी सुवर्ण कलश झळकावतच क्षितिजावर अवतरली. खगांनी मुक्त कंठाने स्वातंत्र्याची स्तवन गात सृष्टीला जागवलं. डौलानं फडकणारा तिरंगा पाहून पहाट वारा क्षणभर थबकला आणि तिरंग्याचं तेज न्याहाळताना सहस्त्र रश्मी सूर्य देखील लाजून मेघाआड दडला. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 70वे वर्ष लागत आहे. अनेक गोष्टींमध्ये भारताची प्रतिमा ही संपूर्ण जगासमोर उंचावलेली आहे. आजही जवळजवळ 70% लोक हे शेती व्यवसायाशी निगडित आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि विकास त्यालाच विज्ञानाची कास धरत शेतकरी हा विकासाच्या वाटेवर अगदी गतिमान झालेला आढळतो. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये देशात जसे हरित क्रांतीचे बीज रोवले गेले आणि आज भारत हा अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण बनला, तसंच अन्नधान्याच्या बरोबरीनेच आज जागतिक बाजारपेठेमध्ये माशांना देखील भरपूर मागणी आहे. म्हणूनच शेती व्यवसायाच्या बरोबरीनेच आज भारतामध्ये मत्स्य व्यवसायाकडे पाहिलं जातं. कारण मत्स्य व्यवसाय हा आर्थिक पाया भक्कम करणारा असा आहे. म्हणूनच स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये मत्स्य व्यवसायाचे देखील स्वरूप बदलत गेले आणि त्याला विकासाची चालना मिळत गेली. मत्स्य व्यवसायाची ही वाढणारी मागणी पाहून माननीय पंतप्रधानांनी नुकतीच ब्ल्यू क्रांतीची घोषणा देखील केली. तर आज आपण आढावा घेणार आहोत स्वातंत्र्यापूर्वी असलेले आणि स्वातंत्र्यानंतर झालेले परंपरागत मत्स्य व्यवसायाचे स्वरूप आणि त्यामधील विकास. नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळानंतर झालेला मासेमारी व्यवसायाचं स्वरूप, नेमकं बदललेलं स्वरूप, त्यातला फरक, त्याला अधिक विकासाची गती कशी मिळाली, हे सगळं आजच्या विषयाद्वारे आपल्यासमोर मांडण्यात येणार आहे. आणि त्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सुनील देशपांडे यांना. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर सुनील देशपांडे हे मुंबई येथे मत्स्य व्यवसाय संबंधित प्रादेशिक उपायुक्त म्हणून काम पाहतात. ते संपूर्ण कोकण विभागाचे मुख्य म्हणून काम पाहतात. तर सर, थोडक्यात मी विषयाची एक मांडणी केलेली आहेच. तर जसा मी उल्लेख केला की अतिप्राचीन काळापासून आपल्याकडे मत्स्य व्यवसाय केला जातो. तर मग या अनुषंगाने मला जाणून घ्यायचंय की स्वातंत्र्या आधीच्या काळात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कशा प्रकारे हा व्यवसाय केला जात होता, मासेमारी हा व्यवसाय? आपल्याला माहितीच आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि मत्स्य व्यवसायाला हा शेती म्हणून पूरक व्यवसाय प्राप्त झालेला आहे. भूजलावरची उत्पत्ती पाहिली तर आपल्याला पाणीचं अस्तित्व असलेलं दिसतं. त्यामुळे काय झालेलं आहे, जिथे जिथे सकल भाग आहे त्या तिकडे पाणी वाहत एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातच. आता मानव हा जो प्राणी आहे हा समूहाने राहणारा माणूस आहे, इज अ सोशल ॲनिमल. त्यामुळे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी पाण्याचा वापर केला आणि तो एका ठिकाणी असल्यामुळे, एका ठिकाणी राहत असल्यामुळे त्या ठिकाणी तो कंदमुळं खात होतात. वाहणारं पाणी आणि पाण्यामध्ये असलेले सजीव ह्याच्यावर त्याने कुतूहल निर्माण झाली आणि हे बघता बघता तो कधी मासेमारी करायला लागला हे त्याला कळलंच नाही. प्रथमतः त्यांनी काय आहे म्हणून एक काठी टाकून असं पाहायला गेलं. त्याला आताच्या भाषेत गलछडी असं म्हणतात. एक हुक लावलेला असतो, त्याला आमिष दिलेलं असतं आणि त्या आमिषामधनं तो मासे पकडण्यात तो यशस्वी झाला. आणि त्याच्यानंतर या हव्यासामुळे तो पुढे पुढे त्यांनी धनुष्यबाण तयार केला. धनुष्यबाणाने ते मोठे जे मासे असतात त्याला मारण्यासाठी त्याला तो यशस्वी ठरला. मग तो जखमी करू लागला. अशा रीतीने
त्याला एक प्रकारचा त्यात उत्साह निर्माण झाला आणि तो मासे पकडण्यात तज्ज्ञ झाला. अच्छा. पुढे हे मासे हे लोक घोळक्याने मासेमारी करत असत. त्यामुळे परिणाम काय झाला, तो इकडचे मासे तिकडे डायव्हर्ट झाले. मग या लोकांना परत प्रश्न पडला, इकडनं जायचं कुठून, तिकडे जायचं कसं, या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. मग तिकडे उपलब्ध असेल लाकडाचे ओंडक्याने ते तर प्रवाह करू लागतात. प्रवाह करत दुसऱ्या ठिकाणी गेले, ते जाण्याचा प्रयत्न केला. जाता जाता ते कधी कधी वजनामुळे ते पाणी खाली आपलं त्यांच्या वजनाने ते खाली जायचा प्रयत्न केला. म्हणजे वलायचं त्यांनी सुरुवात केली. त्याच्यात ते यशस्वी झाले आणि मग ते थोडं वाढत वाढत शिडाची बोट आणि त्यानंतर तो एवढे पुढे गेले, त्याला आणखीन आकांक्षा महत्वाकांक्षा त्याची वाढायला लागली. मग तो वाऱ्याच्या दिशेने ते परत पडायला लागले त्याच्यातनं. मग त्यांनी एक असे कापड असं लावलं आणि त्याला शिडाची नौका म्हटल्यात आणि त्यात तो काही प्रमाणात तो यशस्वी झाला. हजारो टनांनी रोजची मासेमारी केली जाते, म्हणजे फारच याचं चित्र खूप बदललेलं आहे. तर हा विकास नेमका कशा प्रकारे झाला जो स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये झाला? डॉक्टर सी.व्ही. कुलकर्णी हे माजी संचालक मत्स्य व्यवसाय होते, त्यांना हा दिला. अच्छा. त्यांनी ते एवढे महत्वाकांक्षी आणि एवढे धाडसी एक अधिकारी होते. त्यांनी कोळ्यांच्या वस्तीत जाऊन लोकांना काय आवश्यक आहे आणि आज त्यांना काय करणं आणि शासनाने काय केलं पाहिजे ह्याची त्यांना जाणीव होती. त्यांनी यंत्रचलित नौकाचा प्रस्ताव पाठवला आणि तो मान्य झाला. त्यानंतर त्यांना लागणारी आपले जाळ्या, तेव्हा सूत असायचं, सुताने ते जाळी बिळी लागायची. त्यामुळे सूत घेण्यासाठी एक योजना त्यांनी तयार केली. अच्छा. आणि अशा प्रकारे या मच्छीमारांना, हा मच्छीमार आपलाच आहे याची काळजी, मायबाप तर शासन आहे त्याचं आणि त्याची काळजी घेणं हे आपलं काम होतं. आता एकीकडे आपण शेतकऱ्याला हा महत्त्वाचा घटक समजतो. मच्छीमारीचे जे लोक काम करतात त्यांना सुद्धा एक सामाजिक आपण महत्त्व प्राप्त करून दिलं, कारण तेही सुद्धा आपले अन्नदाता. जसा शेतकरी हा आपला अन्नदाता आपण समजतो, तसा आता यापुढे असं पण नारा लावायचा, जय जवान जय किसान, तर जय मच्छीमार सुद्धा आपण द्यायला काय हरकत नाही. अच्छा. या सगळ्यांच्या दृष्टीने मत्स्य व्यवसायाला पूरक असं एक शासनाचं चित्र काय दिसून येतं? आता माननीय नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहेत, ब्ल्यू रेव्होल्यूशन आपल्याला सांगितलेलं आहे. त्या दृष्टीने आपले खरोखर आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. आम्ही केच कल्चर विकसित करत आहोत. आता साधारण एका वेळेला तुम्ही एका जाळी अशी एक जाळी जी आहे ते असे 16 पर्यंत आपल्याला लावता येतात. आणि एका जाळ्यामधनं छोटे, आता मागाशी मी सांगितलं ना अर्ध बोटुकली जी जो हे सोडलं तर तो 1 किलोपर्यंत मासा साधारण 8 ते 9 महिन्यात होऊ शकतो, जर त्यांना चांगलं खाद्य दिलं तर. नाहीतर नॉर्मल कोर्समध्ये हे एका वर्षात तो तयार होतो. खास करून कोणकोणत्या माशाला जागतिक स्तरावर या मत्स्य व्यवसायामध्ये जास्त मागणी आहे, म्हणजे त्या अनुषंगाने ह्या उत्पादन करणाऱ्यांनी लक्ष द्यावं असं तुम्हाला वाटतं? समुद्रातले मासे हे आपण ब्रीड करू शकत नाहीत. पापलेट आहे, सुरमई आहे, भिंगी आहे, पाला आहे, त्यानंतर कोलंबी आहे. कोलंबीचं आपल्याला करता येईल, पण त्या ब्रॅकिश वॉटरच्या साह्याने आपल्याला करता येईल. त्याच्या अशाच प्रकारचे पॉन्ड तयार करून ब्रॅकिश वॉटरमध्ये आपल्याला तणावरी हे घेता येईल, उत्पादन घेता येईल. तर ब्रॅकिशमध्ये करायचं तर समुद्राच्या पाण्याची जेव्हा जी लाटा येतात त्या लाटामध्ये भरती ओटी बघून ते पाणी आत घ्यायचं असतं. त्याला एक स्लुईस गेट केलेलं असतं. ते गेट असं वरती केलं आणि भरतीच्या वेळेला ते दरवाजा तो उघडायचा, तर पाणी असे आत घेतलं जातं. आणि इंटरलिंक त्याचे चॅनल्स लावलेले कालवा असतात, त्याच्यामधनं ते पाणी पास होत तिकडे जातं. आणि ह्यांना योग्य खाद्य दिलं तरच त्यांची ग्रोथ वाढते. महाराष्ट्र राज्याची सद्यस्थिती काय आहे? कशा प्रकारे आज मासेमारी व्यवसाय वाढलेला आहे? आता 720 किलोमीटर आपल्याला सागरी किनारा लाभलेला आहे. त्यापासून साधारण आपल्याला 3.5 ते 4 पर्यंत लक्ष मॅट्रिक टन आपल्याला मत्स्य उत्पादन मिळत आहे. आता हे थोडंसं स्टॅग्नंट झालेलं आहे, कारण मेकॅनायझेशनच्या हव्यासापोटी आपण बोटी बांधत गेलो. अच्छा. आणि त्यामुळे दरडोही
आपल्याला जे उत्पन्न पाहिजे होतं ते आता थोडंसं कमी आलेलं आहे, हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे शासनाने लगेच ही जी बाब आहे ही त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे आम्ही एक सोमवंशी कमिटीचा आधार घेऊन एक स्थापन केली. त्यांचा आपलं सोमवंशी कमिटी नी एक त्या प्रकारचा अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं ही जी बोटी आहेत ते पहिले प्रथम थोडं कमी करा. अच्छा. जेणेकरून पुढच्या पिढीला मासे मिळणे गरजेचे आहे. नाहीतर काय होईल, हे ओव्हर एक्सप्लॉटेशनमुळे मासे निघून जातील. हो ना. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन 1981 ला हा कार्यान्वित झाला आणि मात्र ॲक्च्युअल इम्प्लिमेंट त्याचं 82 मध्ये झालं आणि त्याच्यामध्ये असेच प्रोव्हिजन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये अंडर सेक्शन 4 मध्ये असं दिलेलं आहे की कॉन्झर्वेशन ऑफ फिश बाय द सायंटिफिक मेथड. अच्छा. अँड टू मेंटेन द लॉ अँड ऑर्डर इन द सी. ह्याचा अर्थ असा की तुम्ही हे मासे तुमच्याकडे आहेत ते तुम्ही जतन करा, साठवून ठेवा, ह्याचा साठा डिस्टर्ब झाला नाही पाहिजे, अशा प्रकारची त्या कायद्यामध्ये एक आपल्याला कळत नकळत माहिती दिलेली आहे. निश्चितच जर तुमचे प्रयत्न इथे अथकपूर्व चालू आहेत तर त्याला यशही येणारच. जाता जाता काय संदेश द्याल? आमचे आयुक्त श्री गायकवाड साहेब यांनी सातत्याने हे प्रोत्साहन दिल्यामुळे मी या कार्यक्रमाला येऊ शकलो. आपले मच्छीमार बांधव यांनी आणि आम्ही आपल्या दोघांच्या सहकार्याने आपण एक क्रांती करूया आणि ती क्रांती आपल्याला माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले की तुम्ही ब्ल्यू क्रांती करून दाखवा आणि जर तुम्ही एकत्र आलात आमच्याबरोबर, तुम्ही येतच आहात, आम्हाला तुमचा अभिमान आहे. आणखीन असंच तुमचं प्रेम आमच्याकडे राहू द्या. आपण गरुड झेप घेऊन आपण दाखवून देऊ की हम भी कुछ कम नहीं. क्या बात आहे. खूप छान जाता आता संदेश दिलेला आहे सरांनी. मला वाटतं मत्स्य व्यवसाय धारकांना हा निश्चितच एक नवीन उत्साह देणारा असा असेल आणि आज जसं सरांनी सांगितलं की आपल्याला या स्वातंत्र्यामध्ये एक नवीन एक मनामध्ये निश्चय निर्माण करायचा आहे जे मत्स्य व्यवसाय संबंधित आहेत, त्यांनी की ही एक आपल्याला ब्ल्यू क्रांती घडवून आणायची आणि भारताचं चित्र अधिक सशक्त बनवायचं आहे. आज तुम्ही इथे आलात, अतिशय छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. दूरदर्शनचे धन्यवाद.